धनिगंधाचे कडेल माझ्या बाळाला मारेल. देवकी माता भगवंता परमात्म्याला वाचवण्याकरता काकुडतीला ते वसुदेवला की याला सावड्याला आठव्याला कुरड्या केसांच्या असणाऱ्या माझ्या लेकराला वाचवा, माझ्या लेकराला वाचवा 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 म्हणणारी देवकी माता दिसते, पण त्या लेकराला वाचवताना स्वतःचा जीव धोक्यात घालणारा बाप वसुदेव आहे. वाचवा म्हणणारी माय लक्षात राहिली, पण वाचवणारा बाप लक्षात राहिला नाही. लेकराच्या एका वेळच्या डब्याची चिंता करणारी माय लक्षात राहते, पण ज्या लेकरानं आयुष्यभर लेकराच्या भाकरीची चिंता केली तो बाप ध्यानातच राहिला नाही. माय बाप केवळ काशी तेरे न जावे तीर्थाशी, कुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. माय बापू ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, आधी करून सगळ्या संत महात्म्यांनी सांगितलं आधी मायबापांची सेवा करा. आई काय असते, लेकराची माय असते, गोठ्यातली काय असते, लंगड्याचा पाय असते, धरतीची काय असते, वासराची काय असते, आई असते शिदोरी, सरतही नाही नुरतही नाही. मायेसारखं ममत्व, मायेसारखं प्रेम, मायेसारखा जिव्हाळा या जगामध्ये कोणाकडूनच मिळत नाही. मायबाप, माय गेली प्रेम संपलं, माय गेली वात्सल्य संपलं, माय गेली जिव्हाळा संपला. एक्झाम जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत मायबापांच्या समोर काहीतरी कर्तृत्व करून दाखवा. आई वडील गेल्यानंतर तुम्ही किती मोठे झाले, सगळं साम्राज्य असेल, पैसा असेल, वैभव असेल, नाव असेल, लौकिक असेल, पण पाठीवरतून शाबासकीची थाप मारणारे मायबाप नसते. आणि या जगात तुमचं खरं कौतुक करणारे मायबापच आहेत. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. आई वडील गेले, तुमचं कौतुक करणारं कोणीच नाही. लग्नामध्ये जेव्हा त्या ठिकाणी माय पोरीला निरोप द्यायची वेळ येते, पोरगी मायच्या गळ्यात जाऊन पडते. माय सांगते बाळा तुला रागवलं असेल, चिडली असेल, संतापली असेल, मनाला लावून घेऊ नको. सासरी गेल्यानंतर तुला कोणी नाव ठेवू नये की तिला स्वयंपाक येत नाही म्हणून रागवली असेल, म्हणून चिडली असेल, म्हणून संतापली असेल. मायबापाचं जे प्रेम आहे, मायबाप या जगामध्ये निस्वार्थ प्रेम फक्त आई वडिलांचं आहे. जगातल्या सगळ्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ मायबापाचं प्रेम आहे. जगामध्ये जेवढे युगपुरुष, राष्ट्रपुरुष, महापुरुष, संतपुरुष झाले, या प्रत्येकाने आपल्या आई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या ना. महाराजांनी आपल्या आईचा शब्द जीवनात कधीच मोडला नाही. जिजाऊंचा शब्द प्रमाण होतं महाराजांना. साने गुरुजी म्हणता आई माझा गुरु, आई कल्पतरू, कारुण्य सिंधू आई, वात्सल्य सिंधू आई, तुझं बोलो मी आता सांगू कोणते उपाय. गुरुजी लहान असताना खोपोलीला शिकायला जायचं आहे. गुरुजींचाच प्रसंग सांगतो. पवार गुरुजी परिस्थिती नाजूक आहे, हलाकीचे, जिथे श्रीमंती होती तिथे भीक मागायची वेळ आली. आणि साने गुरुजींना सांगितलं आई मला खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं आहे, या भारत मातेचं पांग फेडायचं आहे. आईने सांगितलं बाळा शिक्षणासाठी तुला बाहेरगावी जावं लागेल. म्हणले आई पैसे नाही. म्हणले भीक मागून शिक. विद्यार्थ्यांना शिकत असताना भीक मागायची लाज वाटू नये. माझ्या ज्ञानोबारायांच्या श्रीक्षेत्र आळंदीमध्ये या महात्म्यांनी भिक्षा मागून साधना केली. हो, हे श्रीक्षेत्र आळंदीमधले आहेत, ज्ञानोबारायांचे कृपापात्र आहेत. ज्या आळंदीत लोकांनी ज्ञानोबारायांच्या झोडीत दगड टाकले, भिक्षा मागितली की लोकांनी पिठाच्या ऐवजी माती टाकावी. जिथे माझ्या माईनं, जगाच्या माऊलीनं, विश्व माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांनी माधुकरी मागितली. डोंगरोजी महाराज म्हणायचे माधुकरीच्या अन्नामध्ये माधुरी असतं. भिक्षा मागायला हरकत नाही. गुरुजी गेले रत्नागिरीला शिकतायत. इकडे आईची तब्येत बिघडली, आई आजारी पडली. आई स्वप्नात आली आणि गुरुजींना स्वप्नात आई उठवते की श्याम मला तुझी आठवण येते, मला भेटायला ये. 4 वाजता गुरुजी उठले असं म्हणतात सकाळचं स्वप्न खरं ठरतं. वरांड्यात जाऊन बसले, डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझी माय वाट पाहते, माझी आई आजारी असेल, किती दिवस झाले आईला भेटलो नाही, आईनं माझ्यावरती किती प्रेम केलं, माय मला दिसली नाही. कोणीतरी खांद्यावरती हात टेकवला. गुरुजींनी मागे वळून पाहिलं, डोळ्यातले अश्रू पुसले. जिवलग मित्र होता. म्हणले श्याम का रे रडतो? म्हणले आईची आठवण येते. म्हणले बाळा घरी जा ना. म्हणले बाळाला पैसे नाही. अरे म्हणले माझी कालच मनी ऑर्डर आली, ते पैसे घेऊन. गुरुजींनी आभार मानले, डोळे पुसलेत, निघालेत. संध्याकाळची वेळ होती. नौकेतून खाली उतरले, खोपोलीला येत आहेत.
गावाला गावाच्या स्मशानात कुणाचं तरी प्रेत जळत होतं. गुरुजींच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलं. माझी आई म्हणली, नाही नाही, माझी आई नाही, मला सोडून जाऊ नाही शकत. आपल्या घरी जेव्हा आले तेव्हा त्या ठिकाणी घराचा दरवाजा लोटला. लहान भाऊ पुरुषोत्तम धावत आला आणि गुरुजींना कडकडून मिठी मारली. दादा दादा, आई गेली रे आपली. स्मशानात जे प्रेत जळत होते आईचं होतं. साने गुरुजींनी आईच्या स्मृतीप्रित्यर्थ श्यामची आई लिहिली. माझ्या तरुण बांधवांना, माझ्या बहिणींना सांगेल, नाही भगवद्गीता वाचली तरी चालेल, नाही रामायण वाचलं तरी चालेल, एकदा श्यामची आई वाचून काढा, तुम्हाला आईचं प्रेम कळेल. बाप आयुष्यभर धडपडत असतो तुमच्यासाठी. माणूस मेल्यानंतर जाळतात, खोटं आहे ते. बाप रस्त्यानं चालताना जर लोकांनी म्हटलं की याचा पोरगा दारू पितो, याचा पोरगा दारू पितो, लोकांनी एवढं जरी बोट दाखवलं तरी तो माणूस बिना अग्नीचा जळतो. मेल्यानंतर फक्त जळतं त्याचं शरीर. पण जेव्हा कोणी तुमच्याकडे बोट करतं की याचा मुलगा, याची मुलगी, तेव्हा बाप रोज जळतो, रोज मरतो, रोज मरतो, रोज जळतो. ज्या मायबापाने आपल्यावरती इतकं प्रेम केलं. अरे माझ्या भगवान कृष्णाने मायबापाच्या प्रेमासाठी काही सेकंदात मथुरा सोडली. भगवान कृष्णाचे शब्द सांगतो तुम्हाला. भगवान कृष्ण म्हणतात कि माताजी और पिताजी, हम आपकी ही संतान हैं, मगर दुर्भाग्यवश हम आपको आपके बाल्यावस्था का सुख नहीं दे सके. यदि कोई मनुष्य 100 वर्ष जीतकर अपने माता पिता की सेवा करे तब भी वह उनके उपकार से उर्रून नहीं हो सकता. भगवान व्यासांचे शब्द आहेत भागवतात. मायबापांची सेवा करा. माझ्या तरुण भावांनो, महिन्यातून एक दिवस बाप जिथे राबतो, कष्ट करतो, एकदा आपल्या बापाच्या काम करण्याच्या जागी एकदा भेट द्या. कुणाचा बाप हमाली करत असेल, कुणाचा बाप मार्केट यार्डमध्ये, कुणाचा बाप भाजीपाला विकत असेल, कुणाचा बाप पंचर काढत असेल, कुणाचा बाप खांद्यावरती सिमेंटची गुन्हे उचलत असेल, कुणाचा बाप नोकरीला, कोणीचा व्यवसायाला असेल. महिन्यातून एक दिवस आपल्या बापाच्या कष्टाची तुम्हाला त्या ठिकाणी दर्शन घडलं पाहिजे. आपला बाप आपल्या घरातली चूल पेटण्याकरता किती कष्ट करतो हे एकदा जरी ध्यानात आलं तुमच्या, तरी तुमच्या लक्षात येईल की बाप आपल्यासाठी काय करतं. जगद्गुरु भगवान कृष्णाचे उत्तर आहेत मायबाप भागवतात. गोकुळामध्ये आले, सगळीकडे आनंदी आनंद आहे. परमात्मा पोचलेले आहेत. रोज खोड्या सुरू झाल्यात. आवरी आवरी